त्याला खड्ड्यामध्ये पाडायचा विचार मनात घेतल्यानंतर मलाच काकांनी खड्डा खंदायला लावून दिलं भाऊ. ते झालं तर झालं, पाईपलाईन दुसरीकडेच राहून गेली. आम्ही दुसरीकडेच चारी खंदून टाकली. चारी इकडे खंदली गेली होती, पाईपलाईन तिकडे होती. मुली मुलांसोबत बोलता फोनवर चोरून चोरून हर्षच्या वेळे दमून गेला भाऊ चारी कोरून कोरून. आणि पावडी धरून धरून माझ्या हात तर पूर्ण लाल होऊन गेले होते. क्या हुई? सारी कोरता कोरता आपल्याला पाईप तर लागून गेला. मग काय निघालो घराकडे जाण्यासाठी. तर जयशंकर मित्रांनो, आपण लवकर काम आटपून घेतलं, कारण की आपला मित्र साई येणार होता आपल्याला भेटायला. मालेगावतून सटाण्यापर्यंत साई येऊन लागला होता. मग काय मी आणि काका निघालो त्याला घ्यायला जाण्यासाठी. साई सटाण्याला येऊन उभाच होता. मग काय साईला म्हटलं आपला ब्लॉक काढून घेऊ पहिले. साईला घरी घेऊन आल्यानंतर निघालो मी पावडी घेऊन चारी खंदायला जाण्यासाठी. मग काय काकांनी फिटिंग करणी चालूही करून दिली इकडे. चारी खंदण्याचं काम सकाळीच पूर्ण होऊन गेलं होतं, म्हणून हर्षच्या वेळे काका कशी फिटिंग करत होते तेच बघत होता फक्त. शेतकरी नाव आहे खत्री, काकांना सावली लागण्यासाठी घेऊन आले भाऊन ते छत्री. काकांनी फिटिंगचं काम तर एकदम क्लिअर करून दिलं होतं. मग काय आता बुंजायचं काम माझ्याकडे होतं. त्यानंतर साईला आपला छोटा सिंबा चालवायचा होता. मग काय देऊन दिला त्याच्याकडे छोटा सिंबा चालवायला. आणि साई ट्रॅक्टर पहिल्यांदा चालवत होता म्हणून बेकार हसत होता. आणि असे नवनवीन ब्लॉग बघून असण्यासाठी हर्षच्या वेळेला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.